नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये भूगोलाचा असणारा पेपर हवामानशास्त्र भाग 2 हा या ठिकाणी बघत आहोत। आणि हवामानशास्त्र भाग 2 या पेपरमध्ये आर्द्रता हे प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। आर्द्रता प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण आर्द्रतेचे प्रकार या ठिकाणी पाहतोय आणि आर्द्रतेचे प्रकार पाहत असताना या अगोदरच्या तासामध्ये आपण निरपेक्ष आर्द्रता हा एक प्रकार बघितला, त्यानंतर विशिष्ट आर्द्रता हा एक प्रकार बघितला आणि मागच्याच तासामध्ये आपण सापेक्ष आर्द्रता काय असते हे बघितलेलं आहे। सापेक्ष आर्द्रता काय असते तर हवेची असणारी निरपेक्ष आर्द्रता व त्याच हवेची बाष्पधारण शक्ती यांचं असणारं गुणोत्तर म्हणजेच सापेक्ष आर्द्रता होय। आणि सापेक्ष आर्द्रता काढत असताना बाष्प संपृक्त हवेचे बाष्प संपृक्तता ही 100% पकडली जाते आणि मग या ठिकाणी जर 100% पकडली जात असल्यामुळे सापेक्ष आर्द्रता व्यक्त करत असताना देखील ती टक्केवारीच्या स्वरूपामध्ये व्यक्त केली जाते, कारण निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण शक्ती गुणिले 100% अशा पद्धतीने जर आपण गुणोत्तर ते सोडवलं तर येणारी सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीच्या स्वरूपामध्ये आलेली आपल्याला दिसते। आणि याचं उदाहरण देखील आपण मागच्या तासामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे। आता काही सापेक्ष आर्द्रते संबंधी असणारे काही वैशिष्ट्य या ठिकाणी आपण बघूया की सापेक्ष आर्द्रता ज्यावेळी हवेची सापेक्ष आर्द्रता ही 100% असते त्यावेळेस ती हवा बाष्प संपृक्त असते, म्हणजेच ती हवा दमट असते। आणि या अशा दमट हवामानामध्ये जर त्या हवेचे तापमान कमी अधिक झालं तर शिल्लक असणारं जे काही बाष्प आहे ते पर्जन्याच्या किंवा हिमपाताच्या स्वरूपामध्ये ते त्या ठिकाणी ती हवा सोडून देते किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी पाऊस पडला असं या ठिकाणी म्हणतो। सापेक्ष आर्द्रता जेव्हा 100% असते, बघा सापेक्ष आर्द्रता जेव्हा 100% असते तेव्हा ती हवा बाष्प संपृक्त असते। मी अगोदर सांगितलं की 100% जर त्या हवेमध्ये आर्द्रता असेल, सापेक्ष आर्द्रता जर 100% असेल तर ती हवा बाष्प संपृक्त आहे असं आपण म्हणत असतो, म्हणजे ती हवा दमट देखील असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर अशा या बाष्प संपृक्त हवेचं तापमान जर वाढलं, अशा हवेचं जर तापमान वाढलं तर काय होईल की सापेक्ष आर्द्रता ही कमी होते। एखाद्या हवेचं तापमान जर वाढलं, साधारणतः एखाद्या हवेची सापेक्ष आर्द्रता आहे 30 अंश सेंटीग्रेडला, आपण मागचं उदाहरण घेऊया। 30 अंश सेंटीग्रेडला 1 घनमीटर हवेची सापेक्ष आर्द्रता आपण काढली, ती होती 73.58%। जर या 30 अंश सेंटीग्रेडच्या हवेची जर आपण 35 अंश सेंटीग्रेड जर तापमान त्या हवेचं वाढलं, 35 अंश सेंटीग्रेडवर त्या हवेचं तापमान गेलं तर ही जी काही सापेक्ष आर्द्रता आहे, ही सापेक्ष आर्द्रता ची टक्केवारी किंवा सापेक्ष आर्द्रता जी काही आहे ती आपल्याला कमी झालेली दिसून येते। याचा अर्थ असा होतो की तापमान वाढल्यास त्या हवेची बाष्पधारण क्षमता वाढते। तापमान वाढल्यास त्या हवेची बाष्पधारण क्षमता ही वाढलेली आपल्याला दिसून येते, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की त्या हवेची सापेक्ष आर्द्रता ही कमी होते। त्यानंतर पुढचा मुद्दा आपला असा आहे की तापमान जर कमी झालं त्या हवेचं, याच्या उलट तापमान वाढलं
तर सापेक्ष आर्द्रता ही कमी होते, परंतु तापमान जर त्या हवेचं कमी झालं तर सापेक्ष आर्द्रता ही वाढलेली आपल्याला दिसून येते. सापेक्ष आर्द्रता ही वाढते, कारण का तापमान कमी झाल्यामुळं त्या हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होते. बाष्पधारण क्षमता देखील कमी होते आणि बाष्पधारण क्षमता कमी झाली की इकडे सापेक्ष आर्द्रता ही ती हवा बाष्प संपृक्त होते आणि हवा बाष्प संपृक्त झाली की तिची सापेक्ष आर्द्रता ही वाढलेली आपल्याला दिसून येते. बाष्पात बदल न करता तापमान वाढवत गेल्यास सापेक्ष आर्द्रता ही कमी होते. म्हणजे बाष्प आपण त्या हवेमध्ये एका घनमीटर हवेमध्ये बाष्प वाढवलंच नाही आणि फक्त तापमान वाढवत गेलो किंवा तापमानामध्ये बदल करत गेलो तर सापेक्ष आर्द्रता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. याचं उदाहरण आपण असं घेऊया की 5 अंश सेंटीग्रेड तापमान असणाऱ्या या हवेमध्ये ज्यावेळेस बाष्पाचं प्रमाण हे 6.8% असतं, 6.8 जे काही आहे 6.8 ग्राम ज्यावेळेस बाष्पाचं प्रमाण असतं त्यावेळेस सापेक्ष आर्द्रता ही 100% असते. एक घनमीटर हवा आहे, एक घनमीटर हवा आपण घेतो आणि त्या हवेचं तापमान हे 5 अंश सेंटीग्रेड आहे. त्या हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता ही 6.8 आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्या हवेमध्ये 6.8 एवढं बाष्प आहे आणि 6.8 बाष्प असल्यामुळं त्या हवेतील सापेक्ष आर्द्रता ही 100% आहे. आता काय करूया आपण, तापमान वाढवत जाऊ. हवा तीच आहे, बाष्पाचं प्रमाण देखील 6.8च आहे. बाष्प या ठिकाणी आपण वाढवलेलं नाही, बाष्पाचं प्रमाण या ठिकाणी वाढवलेलं नाही. बाष्पाचं प्रमाण 6.8 आहे, मात्र या ठिकाणी आपण तापमान वाढवलं 10 अंश सेल्सिअस त्या या ठिकाणी तापमान केलं जे 5 अंश सेल्सिअस होतं. या ठिकाणी होणार काय की सापेक्ष आर्द्रता मात्र आता ती कमी होत जाणार आहे. आता आपली सापेक्ष आर्द्रता होईल 72. असंच जर आपण 15 अंश केलं तर या ठिकाणी 6.8 ग्राम हे बाष्प प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहेच, मात्र सापेक्ष आर्द्रता पुन्हा आपली कमी झालेली आपल्याला दिसेल. या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही लगेच 53% येईल. म्हणजे अशा पद्धतीनं जर एखाद्या विशिष्ट आकारमानाच्या हवेचं आपण जर तापमान वाढवत गेलो मात्र त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण वाढवलं नाही तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता ही कमी होताना आपल्याला या ठिकाणी आढळते. तर मित्रो, अशा पद्धतीनं सापेक्ष आर्द्रतेच्या संदर्भातील काही वैशिष्ट्य या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता सापेक्ष आर्द्रतेचं पृथ्वीवरील भौगोलिक वितरण कसं आहे हे या ठिकाणी आपण बघूया. सापेक्ष आर्द्रतेचं पृथ्वीवरील भौगोलिक वितरण जर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीवर सापेक्ष आर्द्रता कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे. भौगोलिक वितरण मित्रो, या ठिकाणी जर सापेक्ष आर्द्रतेच्या संदर्भात जर आपण बघितलं तर सापेक्ष आर्द्रतेचे भौगोलिक वितरण जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की विषुववृत्तीय प्रदेश जर असेल तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते. कारण का? कारण विषुववृत्तावर बघा हवा ही ऊर्ध्वगामी होते आणि हवा ही ऊर्ध्वगामी होत असल्यामुळे त्या ठिकाणी तापमानही जास्त असतं आणि त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर दमट प्रकारचं हवामान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही विषुववृत्तावर जास्त असलेली आपल्याला असते. जसजसं आपण विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाऊया तसतसं
सापेक्ष आर्द्रता देखील कमी झालेली आपल्याला दिसून येते. दोन्ही गोलार्धाच्या 25 ते 35 अंश अक्षांशाच्या दरम्यान सापेक्ष आर्द्रता ही सगळ्यात कमी आपल्याला आढळते. जर आपण पृथ्वीवर दोन्ही गोलार्धाचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवर दोन्ही गोलार्धामध्ये 25 ते 35 अंश अक्षांशाच्या दरम्यानचा जो काही भाग आहे या भागामध्ये सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण किंवा सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी ही आपल्याला सर्वात कमी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचं कारण असं आहे की या दोन्ही भागामध्ये हा शांत हवेचा पट्टा आहे आणि या दोन्ही भागामध्ये सूर्याची सूर्यकिरणे वर्षभर असतात. तसंच या भागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या दोन्ही भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी खंडाचा भाग आहे त्या त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण हे कमी आपल्याला असतं, कारण त्या भागामध्ये वाऱ्याचं वहन देखील त्या भागाकडे खंडाच्या पश्चिम भागामध्ये खास करून अशा 25 ते 35 अंश अक्षांशाच्या दरम्यान आपल्याला जगातील जी काही वाळवंट आहे ही वाळवंट याच कारणाने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात, कारण त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण हे आपल्याला कमी असलेलं दिसतं. त्यानंतर गोलार्धाचा जर किंवा संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर उत्तर व दक्षिणी गोलार्धामध्ये 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान सापेक्ष आर्द्रता ही आपल्याला जास्त दिसते. कारण 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानच आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे यांच्या दरम्यानचा हा प्रदेश आहे आणि मग या प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता ही त्या ठिकाणी जास्त असते दिसते, कारण या ठिकाणी तापमान कमी आहे आणि आपल्याला माहिती आहे की तापमान कमी असेल तर सापेक्ष आर्द्रता ही वाढते. तापमान वाढलं तर सापेक्ष आर्द्रता ही कमी होतं. 25 ते 35 अंश अक्षांशाच्या दरम्यान तापमानही जास्त असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सापेक्ष आर्द्रतेचं सगळ्यात जास्त प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसतं. मात्र इथं जर आपण बघितलं तर दोन्ही गोलार्धामध्ये 60 अंश अक्षांशाच्या दरम्यान सापेक्ष आर्द्रता ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा यामध्ये सापेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. साधारणतः भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या अनुषंगाने असं म्हटलं जातं की उन्हाळ्यामध्ये भारतातील असणारी सापेक्ष आर्द्रता ही भिन्न स्वरूपाची असते. हिवाळ्यामध्ये भारतातील असणारी सापेक्ष आर्द्रता ही भिन्न स्वरूपाची असते. तर पावसाळ्यामध्ये देखील भारतातील असणाऱ्या प्रदेशाची सापेक्ष आर्द्रता ही हवेची सापेक्ष आर्द्रता ही भिन्न स्वरूपाची असते. म्हणजे या ठिकाणी ऋतूनुसार सापेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडतो. जगामध्ये मात्र दोनच ऋतू प्रामुख्याने आपल्याला दिसतात, ते म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा. तर हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सापेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडलेला दिसून येतो. वाळवंटामध्ये दिवसा सापेक्ष आर्द्रता ही फक्त 5% असते. वाळवंटामध्ये वाळवंटी प्रदेश जर असेल तर या वाळवंटी प्रदेशामध्ये असणाऱ्या हवेची सापेक्ष आर्द्रता ही फक्त 5% असते, परंतु त्याच हवेची रात्रीच्या वेळी सापेक्ष आर्द्रता ही मात्र 90% होते. याचं कारण असं आहे की दिवसा या वाळवंटी प्रदेशात जी काही उष्णता मिळते सूर्यप्रकाशाच्या अनुषंगाने, त्यामुळं त्या ठिकाणी तापमान वाढलं की आर्द्रता ही कमी होते. मात्र जसजसं त्या ठिकाणी दिवस मावळू लागतो किंवा जसजसं सूर्य अस्ताकडे जातो तसतसं या वाळवंटी प्रदेशातील उष्णतेचं वहन हे जलद गतीने, उत्सर्जन हे जलद गतीने त्या ठिकाणी होतं आणि रात्रीच्या वेळी वातावरणामध्ये अधिक गारवा, अधिक थंडी या वाळवंटी प्रदेशामध्ये निर्माण होते. आणि आपल्याला माहित आहे की तापमान कमी झालं तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता ही जी 5% होती दिवसा ती आता
90% होता ते, कारण तिचं तापमान कमी झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर सकाळी सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते तर दुपारनंतर कमी होते. बघा, फक्त ऋतूनुसार सापेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडत नाही, तर सकाळचं सत्र आणि दुपारच्या सत्राचा देखील फरक या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर पृथ्वीवर दिवसा सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते, कारण दिवसा काय झालेलं असतं की नेमकंच सूर्याची सूर्यकिरणे पृथ्वीवर पडायला सुरुवात झालेली असते आणि पृथ्वीवर सूर्याची सूर्यकिरणे पडायला सुरुवात झाली कारण रात्रभर या ठिकाणी सूर्यकिरण नसतात, म्हणजे भूपृष्ठाचा भाग हा थंड असतो आणि नेमकी सूर्याची सूर्यकिरण ही पडायला सुरुवात झाल्यामुळं तो भाग फक्त तापायला सुरुवात या ठिकाणी झालेली असते. म्हणजे सूर्याची सूर्यकिरण तिला असणारी उष्णता ग्रहण करण्याचं काम त्या ठिकाणी चालू असतं. त्यामुळं भूपृष्ठाचा भाग उष्णता उत्सर्जित करत नाही आणि त्यामुळे भूपृष्ठाच्या भागावरील असणारी हवा ही जास्त उष्ण दिसते. मात्र दुपारपर्यंत काय होतं की सूर्याची सूर्यकिरण हे भूपृष्ठावर पडून भूपृष्ठानं अधिकाधिक उष्णता सूर्याची ग्रहण केलेली असते आणि त्यामुळं पृथ्वीचा असणारा पृष्ठभाग त्या ठिकाणी तापलेला असतो आणि मग काय करतो की तो पृथ्वीचा तापलेला पृष्ठभाग सूर्याची असणारी पृथ्वीवर असणारी भूपृष्ठाची उत्सर्जित उष्णता ही वातावरणाच्या वरच्या थराला देतो. म्हणजे भूपृष्ठावरील असणारा वातावरणाचा वरचा थर संपर्कानं आणि उत्सर्जित केलेल्या उष्णतेनं त्या ठिकाणी तापतो आणि त्यामुळं दुपारनंतर त्या हवेचं तापमान वाढतं आणि हवेचं तापमान वाढलं की आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही कमी होते आणि मग सकाळी या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता जास्त असते जगामध्ये, तर दुपारच्या सत्रामध्ये सापेक्ष आर्द्रता ही कमी असते आपल्याला दिसून येते. पावसाळ्यामध्ये सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते, कारण पावसाळ्यामध्ये सूर्याची सूर्यकिरण ढग आकाशामध्ये असल्यामुळं सूर्याची सूर्यकिरण ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडत नाही आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडली नाही तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा तापत नाही आणि पृष्ठभाग हा तापत नसल्यामुळं भूपृष्ठावरील उष्णता ही अधिक प्रमाणात ग्रहण होत नसल्यामुळे जी काही ग्रहण झालेली उष्णता आहे तेवढीच तो वातावरणाच्या वरच्या थराला देतो, म्हणजे कमी उष्णता वातावरणाच्या थराला देतो. त्यामुळं पावसाळ्यामध्ये ही सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते, तर उन्हाळ्यामध्ये मात्र भूपृष्ठ तापतं, भूपृष्ठ तापलं की अधिकाधिक उष्णता ही वातावरणाच्या वरच्या थराला जाते, त्यामुळं हवेचं तापमान वाढतं आणि हवेचं तापमान वाढलं की सापेक्ष आर्द्रता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आजच्या तासामध्ये आपण सापेक्ष आर्द्रते संदर्भात काही वैशिष्ट्य देखील बघितले आणि सापेक्ष आर्द्रतेचं भौगोलिक वितरण देखील आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.